म्हणतात? होलिका दहन. अगं होलिका ही हिरण्यकश्यपूची बहीण होती. ओके. हिरण्यकश्यपू हा असुरांचा राजा होता. सगळ्यांनी आपली पूजा करावी असं त्याला वाटायचं. आणि त्याचा मुलगा प्रल्हाद तो विष्णू भक्त. त्यामुळे त्या हिरण्यकश्यपूनं त्या प्रल्हादाला मारायचे खूप प्रयत्न केले. स्वतःच्याच मुलाला का? अहंकारापोटी माणूस काहीही करू शकतो. हो, स्वतःच्या मुलाशीही तो चुकीचा वागू शकतो. मग त्या होलिकाला बोलवलं. तिला म्हणे वरदान होतं की तिला अग्नी जाळूच शकत नाही, तिचं काहीच होऊ शकणार नाही. मग प्रल्हादाला तिच्या मांडीवर बसवलं आणि अग्नी पेटवला. पण शेवटी होलिकाचं दहन झालं. त्या अग्नीमध्ये ती होलिका जळून खाक झाली. पण प्रल्हादाला काही झालं नाही, कारण होलिकाचा हेतू हा दुष्ट होता, पण प्रल्हाद हा खरा होता, म्हणून तो वाचला. यू नो व्हॉट, मला लहानपणी पिंट्या दादा खूप स्टोरीज सांगायचा. खूप मजा यायची तेव्हा. गोष्टीच्या नादामध्ये कामं राहतील. सुष्मिता, तुझ्या आईला म्हणावं ती काहीच करणार नाही ना, सांगितले ना तिनं. मग ते आमचं आम्ही बघू. जाऊ दे ग. मला सांगते आपली यादी कुठपर्यंत आली आहे? नारळ, धूप, कापूर, हळद, एवढं सगळं लागणार आहे का? बाबा मी एक काम करते, हे जे मी कार्ट मध्ये घालून ठेवल्यात ना गोष्टी, त्या मी आत्ताच ऑर्डर करून टाकते, है ना? म्हणजे नंतर गडबड नको. जाल लगेच ऑनलाईन ऑर्डर करायला. अगं सगळ्याच वस्तू काही अशा ऑनलाईन ऑर्डर करून नाही मिळत. काही वस्तू बाजारामध्ये जाऊन शोधाव्या लागतात, पाहाव्या लागतात, है ना? अरे ती करते ना तिच्या पद्धतीनं. सांग जरा तुझ्या आईला सुष्मिता. बाबा, आई इज राईट. आय डू वन थिंग. मी ना पटकन ऑर्डर करते, फूड ऑर्डर करते आणि मग निघते. मी नाही खाणार ऑर्डरचं वगैरे. बाहेरचं खाणार नाही ना? मग सुष्मिता तिला म्हणाव खिचडी लाव, चालेल आम्हाला. मी रजेवर आहे, मी नाही काय काम करणार. स्वयंपाकघरात पायच नाही ठेवणार मी आज. बघा तुमचं तुम्ही काय करायचं ते. बाबा तू सोडून दे, काही टेन्शन घेऊ नकोस. तू आणि रोहन बाजारामध्ये जा, खिचडी मी करतो. अहो असं काय करते तुम्ही? नाही नाही नाही, तुम्ही काम करायचं नाही. ओके का? तुम्ही प्रत्येक वेळेला काम करता. नाही, एक काम करूयात, मी खिचडी बनवते, तुम्ही मला स्टेप बाय स्टेप सांगा, म्हणजे मी व्यवस्थित तुम्हाला खिचडी खाऊ घालेल. फर्स्ट टाइम बनवेल. आता बघ ना, हेच 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 बघ. ही सुष्मिता बसली आहे नुसती ठोंब्यासारखी. एकदा तरी ती म्हणाली का ग की यातलं काहीतरी काम मी करते म्हणून? दाडा यार. काय डॅडा डॅडा लावलंयस ग? हा, खोटं बोलतोय का मी? ऐका ऐका बाबा बाबा,